हाय हॅलो सर्वांना नमस्कार. रेश्मीनाथ या मराठी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. एक लग्न असेही भाग 42. मी ट्रीटमेंट सुरू करतोय, देवांश म्हणाला. व्हॉट? राजू म्हणाला. हो, माझ्यामुळे सईची अशी हॅरेसमेंट झालेली कधीच आवडणार नाही मला. देवांश म्हणाला. तू नको लक्ष देऊ त्या मूर्ख लोकांकडे, पण तू ट्रीटमेंट पुन्हा सुरू करतोयस हे ऐकून खूप छान वाटलं. राजू खुश होत म्हणाला. देवांश म्हणाला. पण त्याच्यासाठी तुला 3 महिन्यासाठी अमेरिकेत जावं लागेल. राजू म्हणाला. त्याची गरज नाही. देवांश म्हणाला. मग ट्रीटमेंट कशी होणार? राजू म्हणाला. डॉक्टर स्नेहल जाधव इंडियामध्ये शिफ्ट झाली आहे. देवांश म्हणाला. डॉक्टर जॉन्सची ज्युनियर? राजू म्हणाला. हो, मी डॉक्टर जेम्स. डॉक्टर जाधव? राजू म्हणाला. हो, मी डॉक्टर जाधव यांना फोन केला होता तर त्यांनी सांगितलं तीही सर्जरीसाठी स्वतः इथे येतील. त्यानंतर ती सगळी ट्रीटमेंट डॉक्टर स्नेहल करेल. देवांश म्हणाला. वाव, हे फार उत्तम झालं. नाही तर सिस्टर इथे एकटी कशी राहणार हा प्रश्न पडला होता. राजू म्हणाला. मीही तिला सोडून नाही राहू शकत. देवांश गालात हसत म्हणाला. माहीत आहे मला. चला, ऑफिसला उशीर होतोय. अजून एक गोष्ट, घरी कुणाला मी ट्रीटमेंट घेतोय हे कळता कामा नये. देवांश म्हणाला. का? राजू म्हणाला. सरप्राईज असेल, खास करून माई सईसाठी. देवांश म्हणाला. ओके बॉस. राजू म्हणाला. मग दोघेही ऑफिसमध्ये निघून गेले. शीतल क्लासमध्ये आली तेव्हा लेक्चर सुरू झालं होतं. मी आत येऊ का सर? शीतल म्हणाली. ही काय वेळ झाली कॉलेजमध्ये येण्याची? सरांचा डायलॉग कानावर आदळला. सॉरी सर, शीतल म्हणाली. मग त्यांनी बरंच काही उशिरा येण्यावर लेक्चर दिला आणि तिला आत घेतलं. शीतल सईला बघून हसत होती. कुठे गेली होतीस? सई म्हणाली. इथेच होते. शीतल म्हणाली. मग दोघेही लेक्चर ऐकत होत्या. देवांश तिच्या लांब केसात त्याच्या हाताची बोटं फेरत होता आणि ती त्याच्या हातावर डोकं ठेवून डोळे मिटून पडली होती. सई? देवांश म्हणाला. सई म्हणाली. मला उद्यापासून घरी यायला वेळ होत जाईल. देवांश म्हणाला. किती? सई म्हणाली. रात्री 10-11 तरी वाजतील. देवांश म्हणाला. इतका उशीर? सई लगेच डोळे उघडून म्हणाली. कामाचा लोड आहे. देवांश म्हणाला. मी एकटी इतका वेळ काय करू? सई म्हणाली. माझ्यासाठी उगाच जागण्याची गरज नाही. तू तुझं झोपत जा. माझ्यामुळे तुझं शेड्यूल बिघडायला नको. देवांश म्हणाला. तुम्ही आल्याशिवाय मला झोप लागेल का? सई म्हणाली. मग अभ्यास झाल्यावर तुला जे आवडते ते कर. देवांश म्हणाला. देवांश? सई म्हणाली. देवांश म्हणाला. मी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये भाग घेऊ? सई म्हणाली. ऑफकोर्स घे. हे काय विचारायचं झालं? देवांश म्हणाला. ते डान्समध्ये. सई थोडं घाबरून म्हणाली. बिलकुल कर. देवांश म्हणाला. थँक्स, पण माई? सई म्हणाली. सई, तुला आवडतात त्या सगळ्या गोष्टी कर. त्यासाठी तुला माझा किंवा इतरांच्या परमिशनची अजिबात गरज नाही. माई पण काहीही म्हणणार नाही. देवांश म्हणाला. थँक्यू. सई त्याच्या गालावर किस करून म्हणाली. वेडी, झोप आता. देवांश म्हणाला. असेच छान दिवस जात होते. देवांश ऑफिसनंतर त्याची ट्रीटमेंट घेत होता. त्यामुळे त्याला घरी यायला उशीर होत होता. बाकी कुणालाही काही घेणं देणं नव्हतं, पण माई त्याच्यासाठी काळजीत होती. पण त्याने माईला अगोदरच तशी कल्पना दिल्याने तीही निश्चित होती. सई रोज कॉलेज घर दोन्ही गोष्टी नीट सांभाळून अभ्यास आणि देवांश येईपर्यंत त्याची वाट बघत तिचा डान्स प्रॅक्टिस करत होती. देवांश घरी उशिरा यायला लागला म्हणून आकाश आता मुद्दाम सईच्या पुढे करायला लागला होता. सईला ते अजिबात आवडत नव्हतं, पण तो ताराचा मुलगा होता आणि देवांश कामात बिझी आहे, त्यांना अजून टेन्शन नको म्हणून ती त्याच्या हरकती इग्नोर करत होती. माही मेडिकल स्टुडंट असल्याने तीही बरीच बिझी असायची, पण तिने बोलण्यात सईला आकाशपासून लांब राहायचं सांगितलं होतं. एव्हाना त्याचा स्वभाव सईच्याही लक्षात आला होता, त्यामुळे ती त्याच्याशी जास्त बोलत नव्हती. एक दिवस सई लेक्चर ऑफ आहेत म्हणून कॉलेजमधून लवकर घरी आली. नेहमीप्रमाणे घरी कुणी नव्हतं. माई पण रोज तिचा वेळ जाण्यासाठी वृद्धाश्रमात लोकांसोबत वेळ घालवायची. यशोदा मावशी सई सोफ्यावर बसली होती. आले सुनबाई? यशोदा मावशी पाण्याचा ग्लास घेऊन आली. थँक्स, सई म्हणाली. सुनबाई, आज लवकर आलात? यशोदा मावशी. गॅदरिंग जवळ येत आहे ना, त्यामुळे लेक्चर होत नाहीत. पाणी पीत सई म्हणाली. बरं, मी तुमच्यासाठी चहा ठेवते. हो, मी वर रूममध्ये आहे, तर वर पाठवाल? सई म्हणाली. बरं. यशोदा मावशी किचनमध्ये गेली आणि सई तिच्या रूममध्ये गेली. मावशी, चहा कुणासाठी घेऊन जाताय? आकाश त्याच्या रूम मधून बाहेर येत म्हणाला. सुनबाईसाठी. यशोदा मावशी.
सई आली? आकाश म्हणाला. हो, मघाशीच आल्यात, मावशी म्हणाली. ओके, आकाश म्हणाला आणि मावशी चहाचा ट्रे घेऊन वर निघून गेली. आकाश खालीच बसून होता. सईने फ्रेश होऊन चेंज केलं. सुनबाई, यशोदा मावशी. या ना मावशी, सई म्हणाली. तुमचा चहा, यशोदा मावशी. थँक्स, सई म्हणाली. बरं सुनबाई, मी बाजारात जाऊन भाज्या घेऊन येते. आज खूप ताज्या भाज्या भेटतात. यशोदा मावशी. मी येऊ का मदतीला? सई म्हणाली. नाही, नको, तुम्ही आराम करा. रोज ते कॉलेज, घरचं काम असं असतं तुम्हाला. आता वेळ आहे तर छान आराम करा. मी आले जाऊन, यशोदा मावशी म्हणाल्या. ठीक आहे, गाडी घेऊन जा, मी ड्रायव्हरला सांगते, सई म्हणाली. काही गरज नाही, मी जाईन रिक्षाने. ती मोठी गाडी गर्दीमध्ये अडकून बसते. असू द्या, यशोदा मावशी म्हणाल्या. त्यावर सई खळखळून हसली. मावशी बाजारात निघून गेल्या. आता घरात सई आणि आकाशशिवाय कोणीही नव्हतं. नोकर होते ते आपापल्या कामात बिझी होते. सईने चहा घेतला आणि बेडवर अंग टाकलं. तिच्या लगेच डोळा लागला. त्याच वेळी आकाश तिच्या रूममध्ये आला. सई शांत झोपली होती. आकाश तिला घाणेरड्या नजरेने वरून खाली पाहत होता. देवांश, खरंच खूप लकी आहेस तू. इतका मोठा बिझनेस, ईशासारखी गर्लफ्रेंड आणि आता इतकी सुंदर नाजूक बायको, आकाश मनाशीच म्हणाला. तितक्यात सईने डोळे उघडले. तिला झोपेतही जाणवलं की तिचा आसपास कोणीतरी आहे. तुम्ही? सई लगेच दचकून म्हणाली. रिलॅक्स, मी काय चोर नाही एवढं घाबरायला, आकाश म्हणाला. सई लगेच उठून बसली आणि अंगावर ओढणी घेतली. तुमचं काही काम आहे का? सई तावरून बसत म्हणाली. का? काम असेल तरच बोलायला हवं, आकाश म्हणाला. सई काहीच बोलली नाही. नाईस रूम, आकाश पूर्ण रूमवर नजर फिरवत म्हणाला. थँक्स, सई जबरदस्ती स्माईल करून म्हणाली. तुम्हाला काही हवं आहे का? सई त्याला घालवण्यासाठी म्हणाली. कॉफी हवी आहे मला, आकाश म्हणाला. ठीक आहे, तुम्ही चला, मी आलेच, सई म्हणाली. ओके, आकाश तिला बघत हसत खाली निघून गेला. तो जाताच सईने सुटकेचा श्वास सोडला. मग 5-1 मिनिटांनी ती सुद्धा खाली आली आणि किचनमध्ये गेली. आकाश हॉलमध्ये सोफ्यावर बसून त्याचा मोबाईल बघत होता. मग ती नीट दिसावी म्हणून तो तिथून उठला आणि ती स्पष्ट दिसेन अशा डायनिंग टेबलवर बसला. सई त्याच्यासाठी कॉफी बनवत होती आणि तो मोबाईलचा कॅमेरा ऑन करून तिला बघत होता. तिचे प्रत्येक पार्ट तो झूम करून बघत होता. त्याची नियत खराब आहे हे फक्त माहीला माहीत होतं, कारण त्याने अगोदर माहीसोबतही अशी हरकत करण्याचा प्रयत्न केला होता, पण तिने त्याला त्याच वेळी डाफरलं होतं. घरात त्याच्याबद्दल सांगून फायदा नव्हता, कारण तो कधीच घरी यायचा, तेही 7-8 दिवसांसाठी. त्यामुळे उगाच आत्याला वाईट वाटायला नको म्हणून माही गप्प होती. ती त्याच्यापासून अगोदरच तुटक वागत होती. सई कॉफी घेऊन किचन बाहेर येत होती. आकाशने लगेच मोबाईल बंद केला. कॉफी, सई म्हणाली. थँक्स, असं म्हणत त्याने तिच्या हातावर हात ठेवून कप घेतला होता. सईला आता ते सहन झालं नाही. तिने कॉफी मग त्याच्या हातावर उलटावून टाकला. ओ, आकाश हात झटकत कळवळला. ओ सॉरी, माझ्या हातून मग निसटला. आय एम सॉरी, सई भोळेपणाचा आव आणून म्हणाली. मुद्दाम केलंस ना, आकाश दात ओठ खात म्हणाला. गरम कॉफी हातावर पडल्याने त्याचा हात बराच भाजून लाल झाला होता. मी मुद्दाम का करू? सई त्याला रोखून बघत म्हणाली. आकाश काही बोलणार तितक्यात यशोदा मावशी बाजारातून आली. अगं बाई, काय झालं? यशोदा मावशी जमिनीवर पडलेली कॉफी मग पाहून म्हणाली. अरे देवा, कसा? यशोदा मावशी म्हणाली. नजर दुर्घटना घटी, यानंतर काळजी घ्या भाऊजी. आज हात भाजला आहे, उद्या तोंड पण भाजेल, सई त्याला वर्ण करत म्हणाली. आकाश तणतणून निघून गेला. खूप भाजलं का? यशोदा मावशी. उकळलेली गरम कॉफी होती. यशोदा मावशी. जर तुमचं लक्ष नसेल तर असंच काहीतरी होणार, सई म्हणाली. बरं, ते जाऊ द्या, भाज्या काय मिळाल्या बघू, सई म्हणाली. पालक, मेथी, शेपू. यशोदा मावशी आणि सई बोलत तिथंच बसल्या. समोर काय झालं पाहूया पुढील भागात. हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढील भागात.